कसे आहात? बरे आहात ना? आज आपण बनवत आहोत अंड्याची भुर्जी। त्यासाठी लागणारे साहित्य आहेत 4 बारीक कापलेले कांदे, 2 टोमॅटो, 7-8 मिरच्या, पोपटी मिरच्या आहेत आणि 5 अंडी। आता आपण कढई तापत ठेवली आहे, त्यात टाकतो आपण तेल। 3 चमचे तेल टाकून घेऊ आपण। तेल तापले आहे, त्यात टाकतोय कांदा। आता टाकतोय त्यात मिरची। आता आपण हे साहित्य परतून घ्यायचे आहे। आता थोडं परतून झालंय, त्यात टाकतो आपण टोमॅटो पण परतून घ्यायचे आहे। आता टाकतोय त्यात हळद। आपण कच्चेपणा जाऊन दिला कांद्याचा, जास्त परतायचं नाही आहे। 5 मिनिटं परतून घेतलं आणि थोडं अर्धा चमचा टाकलाय हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला। 2 चमचे टाकतोय आपण लाल तिखट आगरी कोळी मसाला, आमचा घरी बनवलेला मसाला आहे तो टाकतोय। आणि आपण टाकतोय त्याच्यात चवीनुसार मीठ। जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं मीठ टाका आणि मिरची पण आपल्याला हवे तेवढीच टाका। आपल्याला जेवढं तिखट लागतं तेवढं लाल तिखट आणि मिरची त्याच्यात टाका। आम्हाला लाल भुर्जी आवडते म्हणून आम्ही लाल मसाल्यावाली भुर्जी करतो। आणि आता टाकतोय आपण त्याच्यात अंडी। 5 अंडी घेतले आहेत, 5 अंडी टाकतोय। आणि जर कोणाला मसाला हवा असेल आगरी कोळी मसाला तर आम्हाला ऑर्डर करा। आता आपण सगळी अंडी त्यात टाकून दिली। आता हलवून घ्यायचे आहेत अंडी, पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे भुर्जी। आणि आपल्याला कोणाला आगरी कोळी मसाला हवा असेल तर 1000 रुपये किलो आपला मसाला भेटणार आहे। आपल्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण दाबा। आता भुर्जी आपली 5 मिनिटं परतून झाली आहे। आता त्यात टाकतो आपण कोथिंबीर आणि कोथिंबीर टाकून थोडं हलवून घ्यायचे। आता बघा थोडं तेल सुटलंय भुर्जीला, तोपर्यंत हलवून घ्यायची आहे भुर्जी। आमची भुर्जी तयार झाली आहे आणि ही झाली आहे तयार भुर्जी पाव। चला तर मग या खायला पनवेलला। कशी दिसते भुर्जी पाव? प्लीज कमेंट करा आम्हाला।